नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण अटी आणि आश्वासने व दुय्यम अटी या संकल्पनेचा अभ्यास करणार आहोत. प्रथमतः अटी आणि आश्वासने म्हणजे काय हे आपण पाहू. माल विक्री कायदा कलम 12 उपकलम 2 अन्वये अट म्हणजे अशी अट असते की जी कराराच्या मुख्य हेतूसाठी आवश्यक असते आणि या अटीचा भंग झाल्यास तो करार रद्द करण्याचा अधिकार हे प्राप्त होत असतो. आता अट म्हणजे काय असतं, तर एक प्रकारचे त्या ठिकाणी नियम असतात किंवा काही अटी असतात की ज्या अटी त्या ठिकाणी कराराच्या मुख्य हेतूसाठी त्या ठिकाणी तयार केलेले असतात किंवा त्या आवश्यक असतात. आणि जर या अटींचा त्या ठिकाणी भंग केला असेल किंवा त्या अटींचं त्या ठिकाणी पूर्तता जर केली नसेल तर करार रद्द करण्याचाही अधिकार प्राप्त होत असतो. म्हणजे माल विक्रीचा जो काही करार असेल हा करार त्या ठिकाणी एकमेकांच्या संमतीने होत असल्याने त्यांच्यातील जे काही पक्ष असतील हे पक्ष त्या ठिकाणी आपापल्या मर्जीनुसार त्या ठिकाणी करार करत असतात. परंतु हे करार त्या ठिकाणी अटीविरहित असू शकतात किंवा अटीसहही असू शकतात. म्हणून जे काही नियम त्या ठिकाणी दोन्ही पक्षांनी त्या ठिकाणी एकमेकांसाठी तयार केले असतील या नियमांना आपण त्या ठिकाणी अट असं त्या ठिकाणी म्हणत असतो की ज्या अटीची किंवा त्या नियमाची पूर्तता करणे हे दोन्ही पक्षांना बंधनकारक असतं. अशी एक व्याख्या आपण त्या ठिकाणी पाहिलेली माल विक्री कायदा कलम 12 उपकलम 2 अन्वये. त्यानंतर आपण असंही म्हणू शकतो की ज्या ठिकाणी विक्रीच्या करारातील अट हा कराराचा आधार असेल म्हणजेच कराराचा मुख्य हेतूचा आवश्यक घटक असेल तर त्यास अट असं म्हणलं जातं. म्हणजे काही अटींचा त्या ठिकाणी करार हा त्या ठिकाणी मूळ आधार असतो किंवा कराराचा अट हा त्या ठिकाणी मूळ आधार समजला जातो. म्हणजे त्याचं जो काही स्वरूप असेल किंवा त्याचा जर भंग केला असेल तर तो करार त्या ठिकाणी पूर्ण समजला जात नाही. अशा अटींच्या भंगामुळे तो करार त्या ठिकाणी पूर्ण झालेला नाही असंही त्या ठिकाणी समजलं जातं. अशा काही अटी असतात त्या अटींना आपण प्रमुख अटी असं म्हणत असतो की ज्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येक पक्षाला अट पूर्ण न केल्यामुळे करार रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. दुसरी एक संकल्पना आहे दुय्यम अट. कलम 12 उपकलम 3 अन्वये दुय्यम अट म्हणजे काय, तर विक्री कराराच्या मुख्य किंवा मूळ उद्देशाच्या पूर्ततेसाठी जी अट दुय्यम स्वरूपाची असते आणि जिचे पालन झाले नाही तरी फक्त नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार निर्दोष पक्षाला मिळतो, परंतु करार रद्द करता येत नाही. अशा अटीला आपण दुय्यम अट असं म्हणतो. म्हणजे काही अशा अटी असतात की ज्या अटींची त्या ठिकाणी पूर्तता जरी झाली नाही तरीही त्या ठिकाणी त्या निर्दोष व्यक्तीला तो करार रद्द करता येत नाही, परंतु त्याला जे काही नुकसान भरपाई झाली असेल नुकसान भरपाई मिळवण्यासाठी त्याला अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. अशा काही अटी असतात की ज्या अटी त्या ठिकाणी प्रमुख स्वरूपाच्या अटी असतात. प्रमुख अटींचं त्या ठिकाणी पूर्तता झाली नसेल किंवा जर त्याचा भंग झाला असेल तर करार रद्द करण्याचा अधिकार त्या ठिकाणी निर्दोष पक्षाला प्राप्त होत असतो. परंतु दुय्यम अटीमध्ये जे कोण पक्ष असतील त्या पक्षांना त्या ठिकाणी करार रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, परंतु नुकसान भरपाई मिळवण्याचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होत असतो. अशा दोन फक्त संकल्पना त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायच्या होत्या. त्याच्यानंतर पुढची संकल्पना आपल्याला अभ्यास करायची की जे काही प्रमुख अटी असतील किंवा दुय्यम अटी असतील यातील फरक काय आहे. तर त्यातील पहिला मुद्दा आहे प्रमुख व दुय्यम भाग. म्हणजे प्रथमतः प्रमुख अटीमध्ये अट हा करारातील अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत भाग समजला जातो आणि दुय्यम अटीमध्ये जे काही आश्वासने असतील किंवा जे काही दुय्यम अटी असतील ह्या करारातील दुय्यम स्वरूपाचा भाग समजला जात असतो. म्हणून मी तुम्हाला सांगितले की प्रमुख अटी म्हणजे काय की ज्या अटी जर त्या ठिकाणी पूर्तता त्याची केली नाही तर त्या ठिकाणी करार रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत असतो. परंतु दुय्यम अटी यांची जर पूर्तता जरी केली नाही तरी या ठिकाणी करार रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होत नाही, तर फक्त नुकसान भरपाई मिळवण्याचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेला असतो. दुसरा मुद्दा आहे करार रद्द करणे व नुकसान भरपाई. अट हा कराराचा अत्यंत महत्त्वाचा भाग असल्यामुळे अटीचं पालन न झाल्यास निर्दोष पक्षाला करार रद्द करण्याचा किंवा नुकसान भरपाई मिळवण्याचा हे दोन्ही अधिकार मिळत असतात. म्हणजे प्रमुख अटी ज्या ज्या ठिकाणी आहेत अशा ठिकाणी निर्दोष व्यक्तीला दोन अधिकार त्या ठिकाणी मिळत आहेत. एक म्हणजे करार रद्द करण्याचा आणि दुसरा म्हणजे नुकसान भरपाई मिळवण्याचा.
त्याच्या विरुद्ध दुय्यम अटीमध्ये किंवा ज्या ठिकाणी दुय्यम अटींचा त्या ठिकाणी अवलंब केलेला आहे अशा ठिकाणी किंवा दुय्यम अटींचा भंग असल्यामुळे कराराचं जरी पालन झालं नाही तर अशा वेळेस त्या ठिकाणी निर्दोष व्यक्तीला करार रद्द करता येत नाही. त्याला फक्त दोषी व्यक्तीकडून त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळवता येत असते. म्हणजे प्रमुख अटींचा जर भंग केला तर त्याला 2 प्रकारचे अधिकार मिळत आहेत. दुय्यम अटीचा जर भंग केला असेल तर त्याला एकच त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होत असतो. तिसरा मुद्दा आहे करार मुक्तता. प्रमुख अटीचा भंग झाल्यास निर्दोष पक्षाला करार पूर्ततेतून मुक्तता मिळते, कारण तो करार रद्द होऊ शकतो. म्हणजे एखादी प्रमुख अट त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने त्याचा भंग केला असेल किंवा प्रमुख अटीचा जर भंग झाला असेल तो निर्दोष पक्षाला त्या ठिकाणी त्या करार पूर्ततेतून मुक्तता होत असते, कारण इथे त्या निर्दोष व्यक्तीला करार समाप्ती करण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. परंतु दुय्यम अटीमध्ये किंवा दुय्यम अटींच्या आश्वासनानंतरच जर त्या ठिकाणी काही करारांचा भंग झाला असेल तर निर्दोष पक्षाला करार पूर्ततेतून मुक्तता मिळत नाही, कारण निर्दोष पक्ष हे करार रद्द करू शकत नाही. म्हणजे हे आपण वरच्या मुद्द्यामध्ये हे एक्सप्लेन केलेलंच आहे की प्रमुख अटी ज्या ज्या ठिकाणी आहेत किंवा प्रमुख अटींच्या साहाय्याने जे काही करार केले असेल अशा वेळेस निर्दोष पक्षाला करार रद्द करण्याचा अधिकार प्राप्त होतो. दुय्यम अटीच्या साहाय्याने केलेल्या करारामध्ये निर्दोष पक्षाला करार रद्द करता येत नाही, तर त्याला फक्त नुकसान भरपाई मिळवण्याचा अधिकार प्राप्त झालेला असतो. आणि शेवटचा मुद्दा आहे अटींचा भंग. प्रमुख अटींचा भंग हा दुय्यम अटींचा भंग समजला जातो. म्हणजे ज्यावेळेस प्रमुख अटचा त्या ठिकाणी एखादा व्यक्ती भंग करत असतो त्यावेळेस ऑटोमॅटिकली त्या ठिकाणी त्याने दुय्यम अटीचाही भंग केलेला असं त्या ठिकाणी समजलं जात असतं. परंतु दुय्यम अटींचा भंग प्रमुख अटींचा भंग समजला जात नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे आपली प्रमुख अट आहे. एकदा प्रमुख अट त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीने त्याचा भंग केला असेल किंवा त्याच्या अटीचं पालन केलं नसेल तर याचा अर्थ त्या ठिकाणी त्याच्या दुय्यम अटीचंही त्या ठिकाणी पालन केलं नाही. परंतु ज्यावेळेस तो दुय्यम अटीचं पालन करत नाही त्यावेळेस असं त्या ठिकाणी निर्दोष पक्षाला सांगता येत नाही की त्याने प्रमुख अटीचंही पालन केलेलं नाही. म्हणजे इथे जो काय अटीचा भंग होत आहे प्रमुख अटीमध्ये त्या ठिकाणी दुय्यम अटीचाही भंग होत असतो. दुय्यम अटीच्या वेळेस त्या ठिकाणी फक्त दुय्यम अटीचाच त्या ठिकाणी भंग केला असं त्या ठिकाणी समजलं जात असतं. याच्यानंतरचा मुद्दा आपण त्या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये पाहू.